वेलकम स्टुडंट. आज आपण फायलम कॉर्डेटाबद्दल बघणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण फायलम नॉन कॉर्डेट्सबद्दल बघितले होते. ओके, आज आपण फायलम कॉर्डेटा बघणार आहे. दिस ॲनिमल्स हॅव सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन द बॉडी. तुम्हाला माहिती आहे कॉर्डेटाचं मिनिंग काय आहे की त्याच्यामध्ये काय असतो, नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. सो कॉर्डेटा मीन्स दोज ॲनिमल हॅविंग सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन द बॉडी. ऑल कॉर्डेट्स आर इन्क्लुडेड इन अ सेम फायलम. बघा, सगळे जे कॉर्डेट्स आहेत ते कॉर्डेट्स एकाच फायलममध्ये येतात. द फायलम कॉर्डेटा, हा जो कॉर्डेटा फायलम आहे याचे पुन्हा 3 सब फायलम आहेत. ओके, द फायलम कॉर्डेटा इज क्लासिफाईड इंटू 3 सब फायलम. कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहे. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि थर्ड वन आहे तो व्हर्टिब्रेटा. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला कॉर्डेटाचे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत ते बघूया आपण, जे आपण नॉन कॉर्डेट्समध्ये याच्या अपोजिट पाहिले होते. सो विच आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम कॉर्डेटा. फर्स्ट वन, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे आपण म्हणतोय म्हणजेच कॉर्डेटा, पण काही ॲनिमल याच्यामधले आहेत की फक्त काही डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये जरी त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल तरी त्यांना आपण कॉर्डेटा असं म्हणणार आहे. याचं एक्झाम्पल आपण पुढे पाहणार आहोत. नोटोकॉर्ड तर प्रेझेंट असतोच, पण काही एक्सेप्शन असे आहेत, काही ॲनिमल्समध्ये हा नोटोकॉर्ड काही डेव्हलपमेंटल स्टेजेसपर्यंतच असतो. ओके, सेकंड, पॅरेंजियल गिल स्लिट्स. पॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन बॉडी ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. पहिल्यांदा सेम तसं सांगितलं आहे, नोटोकॉर्ड बॉडीमध्ये प्रेझेंट आहे किंवा काहींच्यामध्ये ॲटलिस्ट डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये सुद्धा प्रेझेंट असेल तरी आपण त्याला कॉर्डेटा असं म्हणणार आहे. सेकंड, फॅरेंजियल गिलसीटबद्दल म्हणते. फॅरेंजियल गिलसीट प्रेझेंट आहेत बॉडीच्या ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. थर्ड, सिंग्युलर ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन अ डॉर्सल साईड ऑफ बॉडी. बॉडीमध्ये स्पायनल कॉर्ड प्रेझेंट आहे आणि ती स्पायनल कॉर्ड कशी आहे त्यांच्या, सिंग्युलर आहे म्हणजे सिंगल आहे, ट्युब्युलर आहे, ट्युब्युलरचा अर्थ ट्यूब लाईक आहे. ओके, स्पायनल कॉर्ड कशी आहे कॉर्डेटामध्ये, सिंगल आहे, ट्युब्युलर आहे आणि कोणत्या साईडला आहे ती, बॉडीच्या डॉर्सल साईडला. कोणत्या साईडला आहे, डॉर्सल साईड. ओके, हार्ट इज प्रेझेंट. आता हार्ट प्रेझेंट आहे पण ते कुठल्या बाजूला आहे, व्हेंट्रल साईड. लक्षात ठेवा, स्पायनल कॉर्ड बॉडीच्या डॉर्सल साईडला म्हणजे पाठीमागच्या बाजूला थोडक्यात, आणि हार्ट पुढे म्हणजे व्हेंट्रल साईडला. हार्ट इज प्रेझेंट ऑन अ व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी. दीज आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेटा. फर्स्ट वन इज अ नोटोकॉर्ड प्रेझेंट. सेकंडरी फॅरेंजियल गिलसीट्स आर प्रेझेंट. थर्ड वन, spinal cord is present on the dorsal side of the body and heart is present on a ventral side of the body. Okay, now we will see subphylum. First subphylum is Urochordata. See, subphylum Urochordata. See, what is Urochordata? आता याच्यामध्ये जे ॲनिमल्स येतात ते ॲनिमल्स कसे आहेत रे, तर तुम्हाला इथं दिसतंय हे जनरली ॲनिमल्स आहेत ते मराईन आहेत. मराईन म्हणजेच कसले, समुद्रामध्ये आढळणारे. देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. यांची जी बॉडी आहे ती बॉडी कशाने कवर आहे, स्किननी. बरोबर आहे, त्या स्किनला आपण काहींच्यामध्ये इथे बघा तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं आहे, ट्युनिक असं म्हटलं. जे कवरिंग आहे त्याला ट्युनिक असं म्हटलं झालं आहे. टेस्ट किंवा ट्युनिक असं म्हटलं जातं. Larvae of this animal are freely swimming and notochord is present only tail region of larvae. Hence, they are called as a Urochordata. ह्या सबफायलमला युरोकॉर्डेटा असं नाव का दिलेलं आहे, तर ज्यावेळेस लार्वल फॉर्ममध्ये हे ॲनिमल असतात. कोणत्या फॉर्ममध्ये, लार्वल फॉर्ममध्ये ज्यावेळेस हे ॲनिमल असतात त्यावेळेस त्यांच्या फक्त टेल रिजनमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. कोणत्या, टेल रिजनमध्ये फक्त नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो, होल बॉडीमध्ये असत नाही. आणि कोणत्या स्टेजला, फक्त लार्वल स्टेजला. ठीक आहे, आणि लार्वी जे आहेत हे फ्रीली स्विमिंग करणारे. आता मगाशी म्हटलं आपण मराईन आहेत. मराईन आहेत याचा अर्थ काय, खाऱ्या पाण्यातले आहेत, फ्रीली स्विमिंग आहेत. आणि नोटोकॉर्ड जो प्रेझेंट आहे तो नोटोकॉर्ड फक्त कुठं आहे, तर टेल रिजन ऑफ लार्वी ज्यावेळेस आहे. तुम्हाला माहिती आहे की लार्वी आणि नंतर लार्वीपासून ॲडल्ट होतात.
मग लार्वीच्या टेल रिजनमध्ये फक्त आपल्याला नोटोकॉड प्रेझेंट दिसतो, म्हणून त्यांना युरोकॉर्डेटा असं म्हटलं जातं. ठीक आहे. देन लार्वी मेटामॉर्फोस इंटू ॲडल्ट आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. आता तुम्हाला माहिती आहे की मेटामॉर्फोसिस प्रोसेस म्हणजेच काय, तर साधं उदाहरण म्हणजे तुम्हाला बटरफ्लायचं माहिती आहे. बटरफ्लायचं रूपांतर म्हणजे बटरफ्लाय कसं होतं, तर सुरुवातीला अळीसारखं स्वरूप असतं आणि नंतर मग त्याच्यापासून बटरफ्लाय म्हणजे सुरवंट म्हणतो आपण, आणि सुरवंटापासून फुलपाखरू होतं. मग ते अळीचं स्वरूप जे आहे लार्वी, त्याला आपण लार्वी असं म्हणतो. मग ह्या लार्वीचं ज्यावेळेस ॲडल्टमध्ये रूपांतर होतं, युरोकॉर्डेटामध्ये असणाऱ्या ॲनिमलचं सुरुवातीला लार्वी असतात आणि त्या लार्वीच्या टेल रिजनमध्येच फक्त नोटोकॉड असतो. ज्यावेळेस लार्वीचं मेटामॉर्फोसिस ॲडल्टमध्ये होतं त्यावेळेस हे ॲडल्ट पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या तळाला जाऊन बसतात. जोपर्यंत लार्वी आहेत, अळीच्या स्वरूपामध्ये आहेत, तोपर्यंत ते पाण्यामध्ये पोहत असतात किंवा पाण्यामध्ये ते फ्रीली स्विमिंग असतात, मुक्तपणे फिरत असतात. पण ज्यावेळेस लार्वीचं रूपांतर ॲडल्टमध्ये होतं आहे त्यावेळेस ते समुद्राच्या तळाला जाऊन बसतात. ओके. देन इथं तुम्हाला डायग्रॅम दाखवलेली आहे डोलिओलमची आहे, हर्डामिनियाची आहे. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्माप्रोडाइट. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्माप्रोडाइट. मागं तुम्हाला माहिती आहे हर्माप्रोडाइटचा अर्थ काय. हर्माप्रोडाइट्स म्हणजेच मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच ॲनिमलमध्ये असेल तर त्याला आपण हर्माप्रोडाइट असं म्हणतो. बघा कॅरेक्टरिस्टिक पुन्हा सांगते. मराईन आहेत, ठीक आहे, समुद्रामध्ये आढळणारे प्राणी आहेत. बॉडी आहे, जी स्किन आहे त्याला आपण टेस्ट किंवा ट्युनिक असं म्हणतो. हे जे ॲनिमल आहेत ते फ्रीली स्विमिंग आहेत. नोटोकॉड प्रेझेंट लार्वीच्या फक्त टेल रिजनमध्ये आढळतं म्हणून त्याला युरोकॉर्डेटा असं म्हटलं जातं. लार्वीचं ज्यावेळेस रूपांतर ॲडल्टमध्ये होतं आहे त्यावेळेस ते ॲडल्ट फ्रीली स्विमिंग असत नाही, ते कुठं राहतात तर सीच्या बॉटमला जाऊन सेटल होतात. आणि जनरली दीज ॲनिमल्स आर हर्माप्रोडाइट. ओके. एक्झाम्पल हर्डामिनिया और डोलिया. ओके. आता नेक्स्ट सब फायलम आहे तो म्हणजे सिफॅलोकॉर्डेटा. द फायलम सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा. आता सिफॅलोकॉर्डेटामध्ये तुम्ही डायग्राम जी आहे ती ॲम्फिऑक्ससची आहे. आपल्याला हा जो ॲनिमल आहे ॲम्फिऑक्सस, तो ॲम्फिऑक्सस कशासारखा दिसतो तर एखाद्या फिशसारखा, पण हा फिश नाही आहे, पण फिश लाईक म्हणू शकतो आपण. ओके. आता इथे तुम्हाला नरकॉड दिसते बघा, इथे नरकॉड आहे, इथे नोटोकॉड आहे. हा नोटोकॉड माउथपासून पण एंडिंगपर्यंत आहे, म्हणजे होल बॉडीमध्ये नोटोकॉड प्रेझेंट आहे. देन इंटेस्टाईन दाखवले, लिव्हर आहे, फॅरेंजियल गिलस्लिट्स इथं तुम्ही बघू शकता. फॅरेंजियल गिलस्लिट म्हणजेच काय, एनस आहे. सबफायलम सिफॅलोकॉर्डेटच्या खूप छोट्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, समजायला एकदम सोपे आहेत. हे ॲनिमल कसे असतात, स्मॉल असतात, फिश लाईक म्हटलं आहे, फिश नाही. ओके. दीज आर स्मॉल फिश लाईक मराईन ॲनिमल. हे सुद्धा खाऱ्या पाण्यातले ॲनिमल्स आहेत. नोटोकॉड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. जेवढी बॉडीची लेंथ आहे तिथपर्यंत नोटोकॉड प्रेझेंट असतो. देन फॅरिंग्स इज अ व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लिट. फॅरिंग्स जो आहे तो फॅरिंग्स खूप मोठा असतो यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये गिल स्लिट असतात. तुम्ही डायग्राममध्ये फॅरेंजियल गिल स्लिट बघू शकता. देन दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजेच काय रे, मेल आणि फिमेल यांच्यामध्ये वेगवेगळे असणार. आपण सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा बघतोय. सिफॅलोकॉर्डेटाचे कॅरेक्टरिस्टिक स्मॉल फिश लाईक मराईन ॲनिमल. नोटोकॉड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. फॅरिंग्स इज अ व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लिट. These animals are unisexual. Example Amphioxus. ओके. सगळ्यांना लक्षात येते हे. हा ॲनिमल सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा. पहिला आपण बघितला होता तो युरोकॉर्डेटा, सब फायलम युरोकॉर्डेटा होता. आता बघितला तो सिफॅलोकॉर्डेटा होता. आता तिसरा सब फायलम जो मला ओळखीचा आहे किंवा आपण त्याच्यामध्ये मोडतो तो सब फायलम आहे व्हर्टिब्रेटा किंवा त्याला क्रॅनिएटा असं म्हटलं जातं. ठीक आहे. सब फायलम व्हर्टिब्रेटा क्रॅनिएटामध्ये काय म्हटले बघा, इन दिस ॲनिमल नोटोकॉड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. ह्या सब फायलमला तुमच्या लक्षात आलं असेल व्हर्टिब्रेटा असं का म्हटलं गेले, तर ह्या ॲनिमल्समध्ये जो नोटोकॉड आहे त्या नोटोकॉडचं रिप्लेसमेंट कशामध्ये झालं आहे, व्हर्टिब्रल कॉलममध्ये झालं आहे. इन दिस ॲनिमल हेड इज वेल डेव्हलप्ड. हेड यांचं डेव्हलप्ड आहे. ब्रेन आहे म्हणजे याच्यामध्ये ब्रेन कशाने प्रोटेक्टेड आहे रे, ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम म्हणून त्याला क्रॅनिएटा. ठीक आहे. तशात असेल तुम्हाला नावावरून.
एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस ऑर बोन. जे काही आतलं स्केलेटन आहे, मागच्या लेक्चरला तुम्हाला मी एंडोस्केलेटन आणि एक्झोस्केलेटनबद्दल सांगितलं होतं. एंडोस्केलेटन जे आहे ते काहींच्यामध्ये कार्टिलेज आहे तर काहींचं बोन्सनी बनलेलं आहे, म्हणून आयदर कार्टिलेजिनस असेल किंवा बोनी असेल. आता याच्यामध्ये पुन्हा हे जे सबफायलम व्हर्टिब्रेटा आहे त्याचे पुन्हा 2 क्लास पडतात. एक म्हणजे अग्न्याथा आणि दुसरा म्हणजे ग्नॅथोस्टोमाटा. बघा, व्हर्टिब्रेटा जो आहे सबफायलम, त्या सबफायलम व्हर्टिब्रेटाचे पुन्हा 6 क्लासेस पडतात, अग्न्याथा आणि ग्नॅथोस्टोमाटा. अग्न्याथा म्हणजेच काय, जॉलेस, ज्यांना जबडा असत नाही त्यांना आपण अग्न्याथा असं म्हणणार आहे, आणि ज्यांना जॉज आहे त्यांना आपण ग्नॅथोस्टोमाटा असं म्हणणार आहे. मग त्याच्यामध्ये जे क्लासिफिकेशन पुन्हा आपण करतोय, ग्नॅथोस्टोमाटा जे आहे त्याचे क्लासेस आपल्याला भरपूर, किंवा आपण ग्नॅथोस्टोमाटामध्ये, कारण आपल्याला जॉज आहेत, पण अग्न्याथाचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहे. त्याचा पुढचा क्लास येतो तो म्हणजे सायक्लोस्टोमाटा. बघा, आपण पुढचा पॉईंट बघतोय. सब फायलम व्हर्टिब्रेटा इज डिवायडेड इंटू 6 क्लासेस ॲज फॉलो. त्यातला पहिला क्लास आहे सायक्लोस्टोमाटा. सायक्लोस्टोमाटामध्ये हे जे ॲनिमल्स आहेत, आता बघितलं आपण, सायक्लोस्टोमाटा अग्न्याथामध्ये येत आहे, म्हणजे त्यांना जॉ असत नाही. दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ आहे पण त्याच्यामध्ये जबडा असत नाही. मग तिथं काय असतं, प्रोव्हायडेड विथ सकर. तुम्ही डायग्रॅममध्ये बघू शकता की इथं माउथ आहे, माउथमध्ये काय प्रेझेंट आहे, सकर प्रेझेंट आहे. ओके, स्किन कशी आहे रे, सॉफ्ट आहे. यांची स्किन कशी असते, सॉफ्ट असते, आणि याच्यावर स्केल्स आढळत नाही. इथं तुम्हाला कुठंही अपेंडेजेस, लेग्स, फोरलिम, हँडलिम दिसत नाहीत, म्हणजे पेअर्ड अपेंडेजेस आर अपसेट. देन एंडोस्केलेटन जे आहे ते एंडोस्केलेटन कशाने बनलेलं आहे, कार्टिलेजनी बनलेलं आहे. एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. अँड फिफ्थ वन, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट. पॅरासाइट आहेत पण ते कसे आहेत रे, म्हणजे पॅरासाइट म्हणजे परजीवी आहेत. परजीवी आहेत पण कसे आहेत ते, दुसऱ्याच्या बॉडीवर वाढणारे, म्हणून एक्टो म्हणतोय आपण, एंडो नाही, एक्टोपॅरासाइट असं म्हणतोय. बघा, क्लास सायक्लोस्टोमाटा हा कशामध्ये येतो, अग्न्याथामध्ये येतो, बरोबर आहे. मग अग्न्याथामध्ये एक्झाम्पल याचं आपण पेट्रोमायझॉन आणि मॅक्झिन बघू शकतो. इथे पेट्रोमायझॉन आणि मॅक्झिनची तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे. पुन्हा सांगते पॉईंट, जॉलेस माउथ आहे पण त्याच्यामध्ये जबडा असत नाही, मग त्याच्याऐवजी काय प्रेझेंट असतात, सकर प्रेझेंट असतात. स्किन सॉफ्ट असते, त्याच्यावर स्केल्स आढळत नाहीत. पेअर्ड अपेंडेजेस आर अब्सेंट. एंडोस्केलेटन आहे ते कार्टिलेजनी बनलेलं असतं, आणि यातले बरेचसे ॲनिमल आहेत ते एक्टोपॅरासाइट आहेत. ओके, एक्झाम्पल पेट्रोमायझॉन आणि मॅक्स. आता याच्यानंतरचा क्लास आहे तो म्हणजे स्पायसेस. स्पायसेस सगळ्यांना माहिती आहेत. आता इथून पुढं आपण ग्नॅथोस्टोमाटाबद्दल बघणार आहे. ग्नॅथोस्टोमाटाचे हे सब क्लास आपण बघतोय. पहिला आहे स्पायसेस. स्पायसेसमध्ये सगळ्यांना इथून पुढं ॲनिमल्स कोणते असतात हे सगळ्यांना माहीत आहेत, बरोबर आहे. स्पायसेसमध्ये काय बघतोय बघा, स्पायसेसमध्ये आपण सगळे मासे म्हणतोय की नाही. आता हे ॲनिमल्स कसे असतात रे, स्पायसेसमध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत ते कोल्ड ब्लडेड आहेत. ओके, आपण त्याला म्हणतो शीतरक्ताचे किंवा थंड रक्ताचे, त्याला पायकिलोथर्म्स असं म्हटलं जातं. बघा, दीज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल. कोल्ड ब्लडेड ॲनिमलला पायकिलोथर्म्स असं म्हटलं जातं. ॲक्वॅटिक असणार आहेत आणि कुठेही, म्हणजे असं काही नाही की फक्त मराईनमध्ये आढळतात, ते फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा आढळतात. सो फर्स्ट पॉईंट, दीज आर द कोल्ड ब्लडेड ॲक्वॅटिक ॲनिमल लिव्हिंग इन मराईन अँड फ्रेश वॉटर. बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स. तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतंय की बॉडीचा शेप जो आहे असा स्पिंडल शेप आहे. स्पिंडल शेप म्हणजेच काय, तर मध्ये फुगीर आणि कडेने दोन्ही बाजूला कसा होत जाणं, निमुळता होत जाणं. आणि ह्याचं कारणही दिलं की स्पिंडल शेपडा कशासाठी असावा लागतो, टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स. पाण्यामध्ये पोहत असताना त्याचा प्रतिकार होऊ नये म्हणून त्यांची बॉडी जी असते ती बॉडी कशी असते रे, स्पिंडल शेपड असते. दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. जर तुम्हाला
फिन्स, इथं डॉर्सल फिन आहे, इथं व्हेंट्रल फिन आहे, पाठीमागं कॉडल फिन आहे. म्हणजेच यांच्यामध्ये पेड अनपेड फिन्स प्रेझेंट असतात. कशासाठी? फॉर स्विमिंग. आणि टेल फिन जी आहे, ज्याला इथं कॉडल फिन असं म्हटलं गेलं आहे, टेल फिन इज युजफुल ॲज अ स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. म्हणजेच पोहत असताना ह्या टेल फिनचा वापर एखादा स्टिअरिंग ऑर्गनसाठी सारखा केला जातो. गाडीमध्ये जसं आपण स्टिअरिंग वापरतो त्या पद्धतीने याचा वापर केला जातो. देन लास्ट पॉईंट इज एक्झोस्केलेटन जे आहे ते एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ स्केल्स. बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे माशांच्या अंगावर खवले असतात. म्हणजे हे स्केल हे काय झालं, त्याचं एक्झोस्केलेटन झालं. आणि एंडोस्केलेटन मात्र कसं असतं, काहींच्यामध्ये कार्टिलेजिनस असतं, काहींच्यामध्ये बोनी असतं. याच्यावरून पुन्हा 2 प्रकार पडतात. ठीक आहे, ते तुम्हाला दिलेले नाही आहे तिथं. बोनी फिशेस आणि कार्टिलेजिनस फिशेस. एंडोस्केलेटन काही फिशेसमध्ये कार्टिलेजिनस असतं तर काहींच्यामध्ये बोनी असतं. एक्झोस्केलेटन आहे ते स्केल आहे. एंडोस्केलेटनमध्ये कार्टिलेजिनस किंवा बोनी असतं. रेस्पिरेशन हे कशामार्फत होतं रे? गिल्स मार्फत होतं. तर गिल्सचे दाखवले बघा. रेस्पिरेशन ऑकर्स विथ गिल्स. इथं तुम्हाला जो डायग्रॅम दिलेली आहे ती स्कॉलिडॉनची. डॉगफिश त्याला म्हटलं जातं. डॉगफिश का म्हटलं जातं, तर ह्याची जी स्मेल करण्याची पॉवर आहे ती पॉवर ह्याच्यामध्ये जास्त असते. रेस्पिरेशन ऑकर्स विथ गिल्स. एक्झाम्पल, माशांची नाव बरीच तुम्हाला ती माहीत असेल. रोहू, पॉम्फ्रेट, हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे आणि स्टिंग रे सुद्धा येतं याच्यामध्ये. ओके, सगळ्यांना हे कॅरेक्टरिस्टिक्स कळाले का? स्पायसेसचे कोल्ड ब्लडेड ॲक्वॅटिक ॲनिमल, मराईन आणि फ्रेश वॉटर आहेत. बॉडी स्पिंडल शेप्ड आहे. कशासाठी? टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. दे हॅव पेड अँड अनपेड फिन्स फॉर स्विमिंग. टेल फिन इज युज्ड फॉर ॲज अ स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. एक्झोस्केलेटन स्केल फॉर्ममध्ये आहे. एंडोस्केलेटन काहींच्यामध्ये कार्टिलेजिनस आहे तर काहींच्यामध्ये बोनी आहे. रेस्पिरेशन जे होतं ते कुणामार्फत होतं? गिल्स मार्फत होतं. नेक्स्ट क्लास आहे तो म्हणजे ॲम्फिबिया. ॲम्फिबियामध्ये तुम्हाला माहिती आहे, समोर डायग्रॅम तुम्हाला दिसते फ्रॉकची. मग हे ॲम्फिबिया म्हणजेच काय? जनरली जे पाण्यामध्ये राहतात. साधी आपलं डेफिनेशन असं म्हणतो की जे पाण्यामध्ये राहू शकतात आणि जमिनीवरही राहतात त्यांना आपण उभयचर प्राणी असं म्हणतो. बरोबर आहे. मग आता इथे बघा, उभयचर प्राण्यांमध्ये आपण इथं काय करतोय, इथं काय म्हणतोय, तर हे जे ॲनिमल आहेत ते स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल लाईफ. म्हणजे सुरुवातीला जे लार्वल लाईफ त्यांची आहे ती लार्वल लाईफ त्यांची कुठं असते रे? पाण्यामध्येच असते. आणि पाण्यामध्ये असताना त्यांचं जे रेस्पिरेशन असतं ते रेस्पिरेशनसुद्धा कसं असतं? ॲक्वॅटिक असतं. These animals are strictly aquatic during larval life and perform only aquatic respiration, whereas they can live in water as well as on land during adult life and can perform aquatic as well as aerial respiration. म्हणजेच जोपर्यंत ते लार्वल स्टेजमध्ये आहेत तोपर्यंत ते स्ट्रिक्टली पाण्यामध्येच असतात आणि त्यांचं रेस्पिरेशनसुद्धा कसं असतं? ॲक्वॅटिक असतं. पण ज्या वेळेस ते म्हणजे ॲडल्ट फॉर्ममध्ये आल्यानंतर त्यांनी कुठं राहायचं? पाण्यामध्ये राहायचं का जमिनीवर राहायचं हे त्यांनी ठरवायचं. आणि ज्यावेळेस जमिनीवर ते राहायला सुरुवात करतात, ज्यावेळेस ते ॲडल्ट होतात, जमिनीवर राहायला लागतात, त्यावेळेस त्यांचं रेस्पिरेशन जे असतं ते रेस्पिरेशन कसं असणार आहे? एरियल असणार आहे. म्हणजे ते दोन्ही करू शकतात. ज्यावेळेस ॲडल्ट फॉर्ममध्ये होतात किंवा ॲडल्ट लाईफच्या जगत असतात त्यावेळेस ते ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पिरेशनसुद्धा करू शकतात. ओके, हा पॉईंट कळाला असेल. दे हॅव 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. इथं 2 तुम्हाला अपेंडेजेस दिसत. पेअर म्हणजे 4 आर्म आहे, पुन्हा पाठीमागची किंवा 4 लिम्स म्हणतो आपण, पाठीमागं हाइंड लिम्स आहेत. ओके, डिजिट्स आहेत, पण डिजिट्स कसे आहेत रे? विदाऊट क्लॉज आहे. एक्झोस्केलेटन यांच्यामध्ये आढळत नाही. एक्झोस्केलेटन इज अपसेट. पण स्किन जी असते ती स्किन सतत मॉइस्ट असते त्यांची. कशासाठी? फॉर रेस्पिरेशन. डायग्राम दाखवली बघा, सॉफ्ट स्किन, याच्यावर स्केल वगैरे काही आढळत नाही. म्हणून पुढं म्हटलं आहे स्किन इज विदाऊट एनी डेरिव्हेटिव्ज अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. एक्झोस्केलेटन नाही, स्किन आहे, ती स्किन कोणत्याही डेरिव्हेटिव्जनी बनलेली नाही आणि ती सतत ओली असते. कशासाठी? रेस्पिरेशनची. इथं तुम्हाला इयर दिसत नाही. दिसते का रे इयर? इयर नाही, पण त्याच्याऐवजी टिम्पॅनम इज प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे? टिम्पॅनियम प्रेझेंट आहे. ओके, एक्सटर्नल इयर इज अब्सेंट बट टिम्पॅनियम इज प्रेझेंट. नेक इज अब्सेंट. दिसते का तुम्हाला इथं कुठे? नाही.
हेड आणि ट्रंक ह्यांना जोडणारा नेक अब्सेंट इथं आहे, बरोबर. नेक दिसत नाही, नेक इज अब्सेंट. आईज तुम्हाला इथं प्रॉमिनंट दिसतात. ओके, आईज कसे करायचे, प्रॉमिनंट आहेत, पण त्याच्यावर आयलिड दिसत नाही. नेक इज अब्सेंट, आईज आर प्रॉमिनंट. आईज कसे आहेत, प्रॉमिनंट आहेत, पण याच्यावर आयलिड असत नाही. एक्झाम्पल किंवा फ्रॉग आहे, टोड आहे, सॅलामेंडर आहे. तर फरक इथं फ्रॉगमध्ये सॉफ्ट स्किन आहे आणि टोडमध्ये स्किन असते ती रफ स्किन असते. ठीक आहे. याच्यानंतरचा क्लास आहे तो क्लास म्हणजे रेप्टायला. रेप्टायला म्हणजे सरपटणारे प्राणी. इथं तुम्हाला वॉल लिझार्ड दाखवलेली आहे. अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ ॲनिमल इव्हॉल्युशन, these are the first two terrestrial animal with a creeping movement. ज्यावेळेस आपण ॲनिमल इव्हॉल्युशनचा स्टडी करतो त्यावेळेस जमिनीवर पहिले जमिनीवर हालचाल करणारे प्राणी कोणते होते, रेप्टाईल्स होते. सो द फर्स्ट टू टेरेस्ट्रियल ॲनिमल विथ अ क्रीपिंग मुवमेंट. आणि जमिनीवर चालताना ते कसे चालत होते रे, क्रीपिंग करत होते. ओके, ॲनिमल्स कसे आहेत, हे कोल्ड ब्लडेड आहे, ज्याला पायक्लोथर्म्स असं म्हणतो आपण. दे क्रीप ऑन लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड. तर ते क्रीप का करतात, क्रीप करण्याचं म्हणजे सरपटत का चालतात, तर साहजिकच त्यांची बॉडीचं जे वेट आहे ते जास्त आहे आणि ती बॉडी जी आहे, हे ॲनिमल स्वतःची बॉडी जमिनीवरून अशी उचलू शकत नाही. दे क्रीप ऑन लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट लिफ्टेड. त्यांची बॉडी अशी वर उचलत नाही म्हणून ते क्रीप करतात. स्किन त्यांची ड्राय असते आणि स्केली असते. ओके, ड्राय अँड स्केली. नेक इज प्रेझेंट. तुम्हाला इथं हेड आणि ट्रंकच्या मध्ये नेक दिसते. नेक इज प्रेझेंट. एक्सटर्नल इयर अब्सेंट. इथं सुद्धा तुम्हाला एक्सटर्नल इयर दिसत नाहीत, कुठं कान दिसत नाहीत बघा त्याचे. डिजिट्स आहेत आणि डिजिट्स पण कसे आहेत, प्रोव्हायडेड विथ क्लॉज. इथं काय आहेत, क्लॉज आहेत. ठीक आहे. पण तुम्हाला मगाशी बघितलं तर ॲम्फिबियन्समध्ये डिजिट्स आहेत पण ते कसे होते रे, विदाऊट क्लॉज होते. इथं मात्र डिजिट्स आहेत विथ क्लॉज. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, टॉर्टाइज आहे, लिझार्ड आहे, स्नेक एक्सेट्रा. हे सगळे ॲनिमल क्लास रेप्टायलामध्ये येतात. नेक्स्ट क्लास एव्ज. एव्जमध्ये काय येतात रे, सगळे बर्ड्स येतात. आणि बर्डच्या कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहिती आहेत. these vertebrates आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. हे जे वर्टिब्रेट आहे यांच्यामध्ये जे अडॅप्टेशन झालेलं आहे ते कशासाठी झालं रे, एरियल लाईफ. एरियल लाईफ म्हणजे हवेमधलं, बरोबर आहे. हवेमधलं जीवन कसं जगतं येईल अशासाठी त्यांची अडॅप्टेशन झालेली असते. आता हे जे ॲनिमल आहे ते कोल्ड ब्लडेड नाहीत, कसले आहेत रे, वॉर्म ब्लडेड आहे, ज्याला होमिओथर्म्स असं म्हटलं जातं. दॅट इज दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. वॉर्म ब्लडेड ॲनिमल किंवा उष्मरक्त असणारे ॲनिमल म्हणजे कोणाला म्हणतो की ते जे स्वतःचं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवत असतील. म्हणजे बाहेरचं ॲटमॉस्फिअर बदललं तर त्यानुसार आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे मेंटेन करतात त्याला वॉर्म ब्लडेड ॲनिमल असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता इथे जसं माशामध्ये म्हटलं होतं की बॉडी स्पिंडल शेप्ड आहे, तशी बर्ड्समध्ये सुद्धा बॉडी तुम्हाला स्पिंडल शेप्ड दिसते. म्हणजे मिडलला बल चाललेली, फुगलेली आणि दोन्ही बाजूला निमुळती होत गेलेली. देअर बॉडी इज स्पिंडल शेप कारण टू मिनिमाइज एअर रेझिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. उडताना हवेचा त्रास होऊ नये किंवा प्रतिकार होऊ नये म्हणून त्यांची बॉडी जी आहे किंवा त्यांचं अडॅप्टेशन कसं झालेलं आहे, स्पिंडल शेप झालेलं आहे. देअर बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज एअर रेझिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. फोरलिम्ब जे आहेत बघा, इथे तुम्हाला एकच जोडी दिसते तुम्हाला. मग इथं जे फोरलिम्स आहेत ते फोरलिम्स कशामध्ये मॉडिफाय झालेत, तर त्याचे विंग्स झालेत. ओके, इथे तुम्हाला पंख दिसतात. फोरलिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. डिजिट्स आर कवर्ड विथ अ स्केल अँड बियर क्लॉज. डायग्राम दाखवले बघा. क्लॉज म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल तर डायग्राममध्ये दाखवले क्लॉज म्हणजे काय. फोरलिम्सचं रूपांतर विंग्समध्ये झालेलं आहे. डिजिट्स जे आहेत ते डिजिट्स वर काय आहेत रे, तर असे खवलं दिसतात तुम्हाला. जर तुम्ही कोंबडी किंवा इतर कुठल्याही पक्षाचे जर पाय बघितले तर तुम्हाला ते पायावर स्केली स्ट्रक्चर दिसतं आणि क्लॉजसुद्धा प्रेझेंट असतात. एक्झोस्केलेटन जे आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं, फिदर्स म्हणजे पिसांच्या ह्याच्यामध्ये असतं. एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फिदर. दोन्हींच्यामध्ये नेक आणि हेड आणि खालचा भाग जो आहे ज्याला आपण थोरॅक्स भाग म्हणतोय, ट्रंक म्हणतोय, त्याच्यामध्ये नेक प्रेझेंट आहे. जॉचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, बीकमध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे. जॉ इज मॉडिफाईड इन टू बीक. एक्झाम्पल पिकॉक, पॅरोट, पिजन आणि डक.
अशा पद्धतीने तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहे सगळ्यांना, बर्डचे कॅरेक्टरिस्टिक. आणि लास्ट जो क्लास राहिलेला आहे तो म्हणजे मॅमॅलिया. मॅमॅलिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे सस्तन प्राणी. त्याचा मॅमॅलियाचा अर्थच आहे की ज्यामध्ये कोणत्या ग्लँड्स प्रेझेंट असतात, मॅमरी ग्लँड प्रेझेन्स असतात. प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड इज अ टिपिकल कॅरेक्टर्स ऑफ मॅमेलिया. हे ॲनिमल्स आहेत ते वॉर्म ब्लडेड आहेत, उष्ण रक्ताचे आहेत, म्हणजे टेम्परेचरनुसार आपले बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतात. बॉडी 3 भागामध्ये डिवाइड किंवा 4 भागामध्ये म्हटलं आहे, हेड, नेक, ट्रंक अँड टेल. हेड, नेक, ट्रंक अँड टेल. ओके. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स. काहींच्यामध्ये नेल्स आहेत, काहींच्यामध्ये क्लॉज आहेत, तर काहींच्यामध्ये हूज आहेत. तुम्ही जर काऊ बफालो बघितलं त्याच्या त्यांच्या पायांवर आपल्याला 4 लिम्स किंवा हँड लिम्स जर हूज प्रेझेंट दिसतात. ठीक आहे. नंतर एक्झोस्केलेटन आहे. ते एक्झोस्केलेटन मग हेअर किंवा फर असते. आणि एंडोस्केलेटन तुम्हाला माहिती आहे, एंडोस्केलेटन जनरली बोनी आहे, कार्टिलेजिनस पण आहे काहींच्यामध्ये. स्केलेटन एक्झोस्केलेटन इज द फॉर्म ऑफ हेअर ऑर फर. एक्झाम्पल एलिफंट, ह्युमन, कंगारू, डॉल्फिन, बॅट. दिसताना बॅट तुम्हाला बर्ड वाटतंय, बट इट इज नॉट अ बर्ड. हे काय रे, मॅमल आहे. मॅमलच्या कॅरेक्टर्स मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे, वॉर्म ब्लडेड आहे, बॉडी 4 भागामध्ये डिवाइड झालेली आहे, हेड, नेल, क्लॉज ऑर हूज. एक्झोस्केलेटन जे आहे ते इन द फॉर्म ऑफ काहींच्यावर हेअर्स आहेत, काहींच्यावर फर आहे. ओके. आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की क्रोकोडाईल आहे ती पाण्यामध्ये पण राहते आणि जमिनीवर पण राहते, बरोबर आहे. किंवा वेल किंवा वॉलरस आहे जे ओशनमध्ये आढळतात. मग तुम्हाला माहिती आहे की व्हेल जो आहे तो व्हेल आहे, देवमासा म्हणतो आपण त्याला, तर तो मासा आहे, पण ॲक्च्युली कोणत्या क्लासमध्ये मोडतो रे, तर तो मॅमल्समध्ये मोडतो, कारण तो सस्तन प्राणी आहे. ठीक आहे. इथं आपल्याला हे कॅरेक्टरिस्टिक्स संपलेले आहेत आणि इथं लेसन आपला कवर झालेला आहे. थँक्यू एव्हरीवन. बाय.